नमस्कार, सुस्वागतम, वेलकम. कशा आहात सगळे लोक? बरे आहेत ना? चला, आज आपण झटकीपट दहीवड्याची रेसिपी तुम्हाला मी दाखवते. जसं मी बनवते तसं तुम्ही पण बनवून खाऊन बघा, मग मला सांगा कमेंटमध्ये, ठीक आहे? पण लाईक करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका, जे एकदा बोलते, आणि सबस्क्राईब करा, ठीक आहे? आता ही आपली उडदची डाळ आहे, मी भिजाय घातली होती. हे बघा, भिजाय घातली 2-3 तास पूर्वी. आता चांगली भिजली तर चांगली धुवून घेते एकदम, ठीक आहे? चला, ते चांगली धुतली मी. तर आता हे बघा, चिंचचं पाणी, आपण हे चिंच भिजाय घातली होती सकाळी. तर ही चिंच पहिली शिजून घेऊ आपण थोडीशी, ठीक आहे? म्हणजे ह्याची इमली होईल आपल्याला, इमली पण बनवायची आपल्याला, ठीक आहे? आता मी पहिल्या सगळ्यात पहिली गोष्ट तर आहे ना, थोडंसं मी जिरं भाजून घेते. मी जिरं, आपल्याला जिरं लागल, ठीक आहे? त्या जिऱ्याची थोडीशी मी पुरी करते, ठीक आहे? हे जिरं आहे, ह्या जिऱ्याला बघा थोडंसं गरम करून घेऊया. हे बघा, तुम्हाला जे पण आहे मी खरं खरं दाखवते आणि जे पण सोपं तुम्हाला दाखवते. हे बघा, ह्याला थोडंसं गरम करायचं. त्याच्यानंतर हे काही मिक्सरचं भांडे घ्यायचं, हे चांगलं आबाज दोबाज भाजायचं जिरं. आता हे मोहरी आहे, मोहरी नाही, हे आहे काय म्हणतात त्याला, कालं मिरी आहेत. तर ह्याला आपण भाजायचे, ह्याला पण म्हणजे भाजायचं, हलकं फुलकं भाजायचं. का तर ह्याची आपल्या पावडर करायची, कारण हे कसं असतं, आता वलसाला असतं आणि मुंबईला गावाला चांगलं राहतं, गाव मुंबईला नाही राहत चांगलं. हे बघा, थोडंसं भाजून घेते मी, ठीक आहे? चला, हे बंद केले. आता तोपर्यंत आपण हे मिरं वापरून घेऊया. मिरं, आता मिरं भाजायची पण गरज नाही. हे बघा, हे बारीक एकदम झालं बघा. पण अजून आपल्याला थोडंसं बारीक करूया, ठीक आहे? थोडंसं तुमची, हे बारीक झालं बघा. हे आपल्याला मिरी आहे, मिरी बघा किती बारीक झाली, बघितलं? हे बघा, हे मिरी आपलं, हे बघा किती मेहनत झाले, बारीक झाले हो का. हे आहे मिरी. आता हे आपलं काय आहे, जिरे. ह्या जिऱ्याला सुद्धा वाटायचं आणि ह्याला असं पिसून घ्यायचं. वाव, काय खुशबू आली, बघितली? आता ह्याला पण आपल्याला अजून एकदा वाटायचं. तसं ठीक आहे एवढंसं, पण अजून चांगलं वाटायचं. वाव, बघा किती मस्त ह्याचा बुक्का झालाय. म्हणजे ह्याला जिरं आहे, जिरं बारीक पिसायचं भाजून. बघा किती मस्त कलर आलाय का नाही? तर चला, आता आपलं हे पण भरून ठेवायचं आहे कायच्या वाटीमध्ये, ठीक आहे? आता ह्याच्यामध्येच आपल्याला डाळ वाटायची. बघा, हे बघा, हे डाळ आहे. थोडं थोडं वाटते मी, कारण की जास्त भांडी नाही करत बसणार, ठीक आहे? थोडं थोडं का वाटायचं, तर हे बघा, त्यात थोडंसं किंचित पाणी टाकते. तसं काय पाणी टाकायची गरज नाही, पण टाकूया आपण. हे बघा, बघा असं सगळं ही डाळ वाटून घ्यायची, चांगली एक जीव वाटायची. बघा, आता ह्याला असं आपण असं करायचं. हे डाळ वाटली का नाही वाटली, चांगलं असं बघायचं. आता मला अजून वाटते की ह्याला एकदा फिरवायचं, ठीक आहे? एकदा फिरून घेऊ आपण. ह्याच्यामध्ये थोडंसं किंचित पाणी टाकायचं. तुम्ही पाणी टाकून हे करू शकता, पण जास्त करून पाणी नाही टाकायचं. ठीक आहे, आता हे आपण काढून घेऊया. हे बघा, मस्त वाटलेले आहे. हे बघा, आता ह्याला राहिलेलं सुद्धा हे काढून घ्यायचं. हे बघा, आता हे राहिलेली डाळ आहे, ह्याला टाकते मी, आणि हे सुद्धा वाटून घ्यायची, ठीक आहे? तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. हे बघा, जास्त वाटते पाणी, तर ह्याचं काढून घेऊया, ठीक आहे? हे बघा, आता ह्याला अजून वाटायचं आहे आपल्याला. हे वाटायचं अजून. अशी डाळ चांगली फटवून घ्यायची, फुटूसं करा 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 वाटायची. अजून मस्त वाटलेली आहे डाळ, बघा तुम्ही बघू शकता. बघा मस्त एकदम एक जीव झाले बघा. आता ह्याला काढून घ्यायची या डाळीला. बघा, या डाळीला काढून घ्यायची. तुम्हाला मी सगळं दाखवते, माझा व्हिडिओ मोठा असतात पण मी तुम्हाला परफेक्ट दाखवते, कारण तुम्हाला मी शिकवते भावांनो. हे बघा,
ते धांगस दिगा बघण्यापेक्षा हे बरं आहे ना रे भावांनो. हे बघा ते हे काढलं तर मी हे धुवून टाकते. ठीक आहे मिक्सर. आता हे बघा वाटलंय मी. ह्याच्यामध्ये मीठ टाकायचे. ठीक आहे आणि थोडीशी काली मिरी टाकायची. हे बघा ठीक आहे थोडीशी काली मिरी टाकायची. त्याच्यानंतर थोडासा खायचा सोडा टाकायचा. हे खायचा सोडा थोडासा टाकायचा. हे बघा त्याच्यानंतर थोडंसं जिरं टाकायचं. हे बघा आणि हे थोडंसं जिरं पिसलेलं जिरं टाकते बघा. ठीक आहे आता ह्याला फक्त असं फिटायचं. लय फिटायचं म्हणजे लय फिटायचं. हे बघा लय फिटून घ्यायचं. जेवढं फिटचाल तेवढं तुम्हाला चांगलं भेटणार खायला. ठीक आहे हे बघा लय फिटायचं मैंदाला फिटायचं ह्याला. ठीक आहे चला आता हे ठेवूया. अजून परत आपण 5-10 मिनिटांनंतर ह्याला फिटून घेऊया. आता आपल्याला चटणी बनवायची. चला आता हिरवी चटणी बनवते मी. हे धनिया धुवून घेतली मी. आता हिरवी चटणीमध्ये मी काय काय टाकते ते बघा. एकदम सिंपल आहे. हे आहे लसूण आणि मिरच्या. आता ह्या कवळ्या मिरच्या जास्त काही तिखट नाहीत पण मी एक मिरची काढून टाकते कारण आपलं तिखट नाही पाहिजे. ठीक आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला मीठ टाकायचं आहे. माझा चेहरा तुम्हाला दिसत नाही पण काय हरकत नाही. हे मीठ आहे. हे बघा हे मीठ आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तुम्ही जिरं पण टाकू शकता. आणि हे लिंबू आहे. हे लिंबू आपल्याला पिळून त्यात टाकायचं आहे बघा. हे बघा मस्तपैकी लिंबू आहे. एक टाकू अजून एक अर्ध. हे बघा आता ह्याला एक जीव करायचा आणि ह्याच्यामध्ये वाटायचं. आता बघू शकता तुम्ही माझ्याकडे. हे बघा पाणी टाकायची गरज नाही. आता बंद केला बघा मिक्सर. हे बघा मस्तपैकी चटणी झालेली आहे. वाव मस्तपैकी एकदम टाकाटाक एकदम झालेले आहे. आता आपल्याला मिठा चटणी बनवायची आहे. सगळी तयार झालेली आहे. आता मिठा चटणी कशी बनवायची ते तुम्हाला मी शिकवते. आता ही चटणी आपण एका डब्यात काढूया. हे बघा ही चटणी मस्तपैकी हिरवीगार चटणी आहे. हे एका डब्यात काढून ठेवायची. आता आपल्याला बघा खूप छान चटणी झालेली आहे. जशी मी केली ना तसंच तुम्ही करून बघा. एवढी छान लागते ना सांगायला नको. एकदम मस्त लागते. एकदम सगळी पुसून घ्यायची. एक नंबर चटणी झालेली आहे. कलर कसा आलाय बघा हिरवागार. बघितलं मस्त आहे. आता हे नुसती चिंच आहे. ह्या चिंचमध्ये काहीच नाही टाकलं. पहिले आपण ही शिजवून घेऊया. ठीक आहे आणि ह्याच्यातच थोडासा गूळ टाकूया. ठीक आहे हे शिजवून घेऊया आपण. तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकूया आणि शिजवून घेऊया हे. ठीक आहे हे बघा तुम्हाला हाताने चोळायचं असेल तर हाताने चोळा. 2 मिनिटात ह्याचं पाणी होतं नाही का. हे बघा ह्याला चांगलं असं एकदम गुंडळून घ्या असं. ठीक आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडासा गूळ टाकूया. ठीक आहे हा गूळ आहे. जास्त बी नाही टाकायचं आपल्याला. थोडंसं टाकलं आहे मी. हे बघा आता हा गूळ ठेवून द्यायचा. ह्या शिजवून घ्यायचं चांगलं. आता हे चिंच आणि इमली हे चांगलं शिजून घ्यायचं. चांगलं शिजून घ्यायचं. चिंचचं आपल्याला गुळमात म्हणजे मिठा चटणी बनवायची आणि मिठा चटणी जेवढी लागते तेवढी घ्यायची. बाकीची फ्रीजरमध्ये ठेवून द्यायची. हे कधी पण काम येते आपल्याला शेवपुरी बनवायला. ठीक आहे तर खूप छान बनते. माझ्याकडून तर तुम्ही शिकून घ्या. काही पण टाकायची गरज नाही. एकदम सिंपलशी आहे. ठीक आहे एकदम सिंपल आहे. ठीक आहे हे चांगलं शिजून घेऊ. तोपर्यंत आपण आता दहीचं मिठा दही बनवूया. ठीक आहे आता हे बघा आपलं हे दही आहे. हे काय आहे दही. बघा मस्तपैकी दही आहे. तर आपण ह्याला फिटून घेऊया. ठीक आहे ह्याच्यामध्ये आपल्याला साखर पण टाकायची आहे. हे बघा हे साखर आहे. बघू शकता हे 2 चमच मी साखर टाकते कारण आपल्या मिठा दही बनवायचं आहे. बघा वाव हे दही आहे. हे दही आपल्याला मिठा दही बनवायचं आहे. ठीक आहे हे बघा
दहीवडे बनवायच्यात, तर दही खायचं असेल तर मस्तपैकी आता ह्याला फोकस आपण आता झाकून ठेवूया. हे 10-5 मिनटात साखर इगरून जाईल. तोपर्यंत आपण आता तो हे एका साईडला ठेवून द्यायचं. ठीक आहे. आता माझे व्हिडिओ असतात मोठे, पण माझं परफेक्ट बाय परफेक्ट शिकवणं आहे. ह्या साईडला मी सगळं हे गूळ टाकलं आणि चिंच शिजवून घेते मी. ठीक आहे. हे बघा, हे गूळ आणि चिंच शिजवून घेते. तोपर्यंत आता आपण हे फिटलेलं आहे, ह्याला अजून आपल्याला फिटायचं. एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं, ते तुम्हाला दाखवते. असं ठेवायचं. आता ह्याला फिटायचं. हे बघा, हे असं गरा 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 फिटवायचं. हे बघा, असं फिटायचं. हे बघा, एकदम फिटून फिटून मग असं एक थेंब टाकायचं ह्याच्यामध्ये. असा थेंब टाकायचा, म्हणजे हे फुलतंय का नाही बघा. हे फुललंय चांगलं, वर पावायला लागलं. बघितलं, हे बघा तुम्ही बघू शकता. जादू म्हणजे एवढं पीठ चांगलं भिजलेलं आहे. ठीक आहे. तर हे पिठाला जेवढं तुम्ही फिटचाल तेवढं तुमचं ते वड्या चांगलं बनतात. लक्षात ठेवा. जसं मी करते तसंच हे पिठाला पिसल्याबरोबर लगेच करायचं नाही. पिसून एका साईडला ठेवायचं, ते आपणे फुलतं. आणि फुलल्यानंतर त्याला जास्त फिटायचं, घसा 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 फिटायचं. एक वाटी घ्यायची, वाटीमध्ये थेंब टाकायचा की ते फुगले का नाही फुगते. मी चांगलं फुगलेलं आहे. तर आपण आता हे तळून घ्यायचं आहे. तोपर्यंत आता ही आपली इमली थंड होस्तर थांबायचं आणि तोपर्यंत आपण हे तळून घेऊया. ठीक आहे. आता तळायसाठी हे आपलं जुनं तेल आहे, तर हे जुनं तेल मी काढून टाकते आणि नवीन तेल घेते, कारण की जुनं तेल नाही वापरायचं जास्त करून. ठीक आहे. चला बघूया. आता ही आपली इमली आहे. हे इमलीमध्ये मी गूळ टाकला आहे आणि हे शिजवून घेतलेलं आहे. आता हे थंड झाल्यानंतर गारी होणार. ह्याच्यानंतर आपल्याला काय टाकायचं, ह्याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर. ठीक आहे. हे बघा, आता ह्याला थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याचं पाणी काढायचं आणि चटणी बनवायची. आता आपण हिरवी चटणी बनवली, अजून इमली, आता मिठा चटणी बनवायची. आता आपल्याला तळायचे. चला आता आपल्याला हे तळायचे. तर हे आपलं तेल आहे. तेल आता आपल्याला झाकण निघत नव्हतं, कसं खोलायचं मला माहीत नाही. अच्छा असं आहे का. अच्छा असं आहे का तेल. हे बघा, आता हे तेल आपल्याला वाटायचे, जेवढं पाहिजे तेवढंच. हे तळायसाठी तेल नसतं, पण ठीक आहे. बघूया आपण ते दुसरं तेल आणूया. हे खायसाठी तेल दिले, हे खायचं तेल असतं, ह्याचा तळायचं नसतं एकदम. पण माझ्याकडचं तेल संपलंय, मी राशन काही अजून भरलं नाही, पण ठीक आहे भरूया. आता हे तेल आहे, गरम करते. आता हे सांडगं, आपण सांडगं म्हणजे हे आपल्याला बनवायचे, काय म्हणते त्याला, म्हणजे आपल्याला हे बनवायचे, तळायचे आपल्याला. आता हे मी एका साईडला सुटी आणि आता आपल्याला तळून घ्यायचे. त्याच्यासाठी हे झारा काय काय लागते ते बघून घ्या आताचे. ठीक आहे. चला आता हे तेल तुले, तेलामध्ये आपल्याला हे सांडगं टाकायच्यात. हे दहीवडे आहेत, सुलं तेलवर भाजून घेते पहिलं. हे बघा, आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं. बघा हे काय आहे, मेंदूवडा, सॉरी दहीवडे. हे बघा. ठीक आहे. हे आपण 4-5 तळून घेऊया. जेवढं लागतात तेवढंच करायचं. हे बनवून ठेवून द्यायचं. हे बघा, कसं वाटतंय तुम्हाला. आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा. तुम्ही पण बनवून खावा. माझी रेसिपी कधी पण छानच असते, सगळ्यांना माहिती आहे. हे बघा, बघा माझी रेसिपी कुणाकुणा आवडते नक्की सांगत जावा. हे बघा, अजून एक टाकते इथं. बस झालं, जेवढं पाहिजे तेवढं. आता जास्त करून मी हा गॅस स्लोवर केलाय बघा, स्लोवर. ठीक आहे. हा गॅस जास्त करून मी स्लोवर केलाय, मी फास्ट नाही केला. ठीक आहे. आता ह्याला आपल्याला हलवून घ्यायचे. हे बघा, आता मुद्दाम जास्त टाकले, कारण कसं आता गॅसची आपल्या बचत करायला लागते. गॅस मिळतच नाही मुंबईला, सगळं आपल्या बघून देखून करायला लागते. या आता दोन तळलं असतं, पण तसं गॅसची आपल्याला बचत करायला लागते.
त्याच्यामुळं. ठीक आहे, आता ह्याला अजून चांगलं तळून द्या एकदम. थोडासा मी गॅस फास्ट करते. आता मी गॅस थोडासा बघा खूप छान तळतंय. आता आपण ह्याला पलटी मारूया. बघा मस्तपैकी एकदम भाजून घेऊया. हे चांगलं फुसफुशीत मस्तपैकी फुसफुशीत तळतंय एकदम. ठीक आहे, आणि चांगलं फुटलं. बघा बघा किती छोटे छोटे केलं तर पण मी चांगलं त्याला भाजून घेते. याला कलर नाही यायला पाहिजे, जास्त लालसर नाही करणार, त्याचा कलर असाच असतो एकदम. ठीक आहे, तर ह्याला थोडंसं भाजून घेते. आतलं भाजून स्लो का भाजते कारण हे आतमध्ये चांगलं भाजते. आता ह्याला चांगलं भाजलंय मस्तपैकी एकदम. तर ह्याला थोडंसं अजून एक 5 मिनटं बघा चांगलं भाजले. काय आता काढायची आहे, ह्याला काढून घेऊया. 5 मिनटं पण नको भाजायला, कारण आता मस्तपैकी भाजलेलं आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा छानसं एकदम छोटे छोटे टाकलेले मी आणि मस्तपैकी हे बघा किती मस्त भाजले मी. आता ह्याच्यामध्ये आपल्याला अजून टाकायचे, थोडं थोडं टाकते. हे बघा हे बघा असं हे सांडग्यागत असं भाजून टाकायचं आपल्याला. मोठं मोठं टाकलं ना मजा नाही येणार, म्हणून मी छोटं छोटं टाकते. ठीक आहे, हे बघा आणि तेल पण मी थोडंसं टाकते. का तर तेल जास्त तळल्याला खायला चांगलं नसतं, म्हणून मी थोडं थोडं टाकते तेल पण एकदम. ठीक आहे, तर चला आता ह्याला आपण भाजून घेऊया चांगलं. बघा सुलभ भाजायचं, कधी पण सुलभ भाजायचं आणि लगेच पलटा नाही घालायचं. असं चमच्याने किंवा असं चाकूने असं हलवायचं, खालीवर खालीवर करायचं. हे बघा असं करून मग ते भाजतंय सगळं. हे बघा ठीक आहे, चला बघा किती मस्त सुलभ तळते बघितलं का. हे बघा कधी पण आहे ना घाई करायचं नाही, काय नाही, सुलभ तळायचं. आज ह्याला 5 मिनिटं तळूया आपण. ठीक आहे, बघा आता हे आपण काढून घेऊया. ह्याला मस्तपैकी एकदम जास्त कलर नाही आणायचा, कारण दहीवर असंच असतात बघा, तुम्हाला माहिती आहे ना, व्हाईटच असतात, जास्त लाल नसतात, माहिती आहे ना. मग आता हे काढते बघा. हे चांगलं भाजलेलं आहे मस्तपैकी. हे बघा बघू शकता तुम्ही. ठीक आहे, आता आपलं सगळं झालेलं आहे, पण 2-3 हे होत्या. हे बघा म्हणून मी तुम्हाला दाखवते. बघा झालं. बघा भावानं चला आता हे आपल्याला भाजूस तर आपण दुसरं हे करायचं. बघा आता याला पलटी मारायची, असं चमच्याने मारायची किंवा चाकूने मारायचं. जास्त करून छलना ह्याच्यामध्ये नाही घालायचं, बरोबर आहे का नाही. बघा आता हे पकाय पाहिजे. ठीक आहे, तर चला आता हे मी थंड पाणी घेतले. जेवढं मला पाहिजे खायच्यात आता मी 2 मी खाईन, 2 बाजूवाल्याला देईन, किंवा मी ही 6 खाणार, माझ्यासाठी 6 आणि बाजूवाल्याला पण देवावं म्हणते. ठीक आहे, तर हे बघा हे जेवढं पाहिजे तेवढंच मी ह्यात टाकते. चला हे 6 मी खाणार, 4 माझ्या बाजूवाल्याला देणार. हे भिजायला घातल्यात बघा. आता हे 10 मिनटं ह्याला ह्यात टाकायचं भिजायला, बाकीचं ठेवून द्यायचं. उद्या आपण खाऊ शकतो. एकदाच खाऊन सगळं नाही संपवून टाकायचं, बरोबर आहे का नाही. छान लागतात एकदम, खायला पण छान लागतात. ठीक आहे, तुम्हाला आवडलं तर नक्कीच लाईक करा व्हिडिओ. ठीक आहे, जास्त मोठं करत नाही कारण लय मोठा व्हायला लागलाय माझा व्हिडिओ. ठीक आहे, पण तुम्हाला कसं मी परफेक्ट दाखवते ना रे, बरोबर आहे का. मी तुमच्यापासून कसलं काही लपवत नाही, काहीच नाही. ठीक आहे, बघा सगळं तुम्हाला दाखवते वेल जेंदे. आता आपल्याला चटणी बनवायची. चला चटणी बनवूच तर हे भिजते चांगलं बघा. हे मस्त भिजते एकदम. ठीक आहे, चला आता ही छन्नी घेतली. हे गूळ आणि ही आहे इमली. हे बघा गरम आहे, पोळते जरा. आता ही इमली आहे. हे बघा हे आपल्याला ह्याच्यामध्ये हे पण आहे, काय म्हणतात त्याला, हे बघा चिंचुक पण आहेत, पण ते चिंचुकाला हे सगळं आपल्याला असं करून काढून घ्यायचं. हे बघा असं फिटायचं आहे बघा. आता आपल्याला ह्याच्यामध्ये काढायचे. ठीक आहे, हे काढून घ्यायचे आपल्याला. हे बघा
हे सगळं आपल्याला काढून घ्यायचे बघा. चटणी गारी झाली तर हे सगळं काढायचं आहे. आता ह्याच्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं. हे चिंचोकचं आहेत ना, हे सगळं काढायचं आहे. ठीक आहे. हे बघू शकता हे चिंच हे बघा खूप चांगलं झालेले आहे, घट झालेले आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा जसं आपल्या पाहिजे तशी गारी चटणी होणार आहे. हे अजून पण गारी होणार आहे. ठीक आहे. तर चला आता हे भिजले बघा चांगलं मस्त पिक आता ह्याला असून ह्याचं पाणी काढूया आपण असं करून. हे बघा मस्त पैकी भिजलेलं याचं पाणी काढूया. बघा हलका हलका हाताने दाबायचं. हे बघा असं हलका हलका हाताने दाबायचं. हे बघा चांगलं फुसफुशीत फुगले बघा. बघा थंड पाणी टाकायचं नाही तर टाकसान गरम पाण्यात. हे बघा आता हे पाणी काढायचं साईडला. आता हे आपलं हे दही आहे. काय आहे दही. हे बघा ह्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे. तो गुटल्या नाही पाहिजे म्हणून मी ह्याला हे करते ह्यात देते मी. हे बघा हे छानून का घेते कारण की आपल्याला गुटल्या नाही पाहिजे म्हणून. हे बघा ठीक आहे. चला आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे 4 टाकायच्या. 4 तेवढं 5 बसताना तेवढं ह्याच्यात आपल्याला टाकायचे म्हणजे दहीवडे आणि ह्याच्यात म्हणजे एक अशी. तर मी हे बाजूवाले पण द्यायचं आहे ना मला. तर हे 2 बनवायचे मला दहीवडे. ठीक आहे. तर हे सगळ्यात आपल्याला हे दही टाकायचं आहे. मिठा दही आहे बघा ही. ठीक आहे. हे बघा हे आहे दहीवडे बघू शकता. हे बघा वाव. हे बघा हे आहे आपलं दहीवडे. कसं वाटते नक्की सांगा. आता मी कसं करते ते तुम्ही बघा. खूप मेहनत करायला लागते. ठीक आहे. पण ठीक आहे काही हरकत नाही. आता आपल्याला हे चाट मसाला टाकायचा आहे. हे आहे चाट मसाला. बघा हे चाट मसाला टाकते मी बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जिरं पिसलेलं जिरं आहे. हे बघा पिसलेलं जिरं आहे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर हे काली मिरी आहे. थोडं टाकते जास्त नाही टाकत. हे बघा ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे मिरची लाल मिरची पावडर आहे बघा. हे बघा हे बघू शकता. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला हे आपल्याला इमली चटणी आहे. इमली बघा खूप छान बनलेली आहे. हे बघा काय आहे इमली चटणी. हे बघा हे माझ्या बाजूवालीला पण देते मी. कसं असतं सगळ्यांना देणं मिळून मिसळून खाल्लं तर ते खाल्यागत वाटतं एकदम. बरोबर आहे का नाही. आता ही चटणी आहे हिरवी. हे बघा पातळ नाही केली मी चटणी. पातळ लागते थोडीशी पण ठीक आहे काही हरकत नाही. हे बघा हे बघा आता ह्याच्यावर आपल्याला हे शेव आहे. काय टाकायचं शेव. हे बघा हे बघा हे शेव आहे ह्याच्यावर टाकायची. बघू शकता. बघायला पैसे लागत नाही पण लाईक करायला विसरू नका. हे बघा हे आहे आपली शेव. तर कशी वाटते तुम्हाला. आवडली असेल तर नक्कीच लाईक करा भावांनो बहिणींनो. बघा आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आपल्याला. हे बघा हे कोथिंबीर आहे. हे कोथिंबीर टाकायची. ठीक आहे. कसं वाटते तुम्हाला हे. कसं वाटते तुम्ही. आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा. बघा हे माझ्यासाठी हे माझ्या बाजूवाली बनवते. तिला दिल्यावर ते पण खुश होईल. कुणाला दिल्याने कमी होत नाही आपल्याला. बरोबर आहे का नाही. तर आपण तिला आता ह्या डब्यात
डब्बा छान तिला द्यायचा. तिला सांगायचं नाही आपण ह्याच्यामध्ये काय आहे म्हणून, आहे का नाही. ते पण खुश होईन एकदम, बरोबर आहे का नाही. आता हे आपण असं ठेवून देऊ असाच. आणि आता आपल्याला हे सगळं पॅक करून आपण खायला बसूया. दहीवडं कसं वाटतं? चांगलं वाटत असेल तर या खायला. हे घ्या, करा. वाव, व्हेरी नाईस. भारी लागते बघा ना. जसं मी केलं तसं तुम्ही करून बघा. एक नंबर. वा, एक नंबर बनले. मस्त वाटलं खायला, मन खुश झालं. तुम्हाला कसं वाटतं बघून? आता पटपट खाऊन टाकते हे आणि मग बस करते. वाह, एक नंबर झाली बघा, एक नंबर. येस नाही माझ्या सांगते, येस गावी आहे, येस लवकर येईन. त्याला पण दहीवडे बनवून देऊ. आता ते डब्यात बनवलं ते माझ्या मैत्रिणी बाजूवाल्याला दिले ते. चला ठीक आहे. कसे वाटते? आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा जसं बनवलं तसं बनवा. बाय. एक नंबर झाली, दिल खुश झाला.